नगरसेवकांचं निलंबन झालेलं आहे। भाजपला समर्थनाबाबत पक्षाला माहिती दिली नाही, त्यामुळे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचंही निलंबन करण्यात आलेलं आहे। नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता त्यामुळे आहे। मुख्यमंत्र्यांच्या सभेत हा पक्षप्रवेश होऊ शकतो। अंबरनाथमध्ये काँग्रेसचे 12 नगरसेवक हे निवडून आलेले आहेत आणि काँग्रेसचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार होता। भारतीय जनता पार्टीशी कुठल्याही प्रकारचा संबंध हा निवडणूक लढताना आमचा अजिबात नव्हता। त्यामुळे स्वतंत्र उमेदवार हा शिंदे शिवसेना, काँग्रेस आणि भाजप असा त्या ठिकाणी जी लढाई झाली, त्या लढाईतून आमचा उमेदवार हा त्या ठिकाणी विजय होऊ शकले नाहीत। भाजपचे तिथे विजय झाले। आता खालच्या ज्या संख्याबळामध्ये 12 आमच्या जवळ आहेत आणि 12च्या नगरसेवकांनी आमचा हा कोणालाही पाठिंबा हा त्या ठिकाणी दिलेला नाही। त्यामुळे काँग्रेस ही भाजपच्या निवडणुकीत काही वरती कमळ खाली पंजा अशा अनुषंगाने आम्ही तिथे निवडणूक लढलो नाही। आम्ही वेगवेगळीच निवडणूक लढलेलो आहे। आता त्या सभागृहामध्ये 12ची आमची संख्या आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमजद खान यांच्याकडून। अमजद, काय नेमकं घडतंय अंबरनाथमध्ये? काँग्रेसचे नगरसेवक आता किंवा काँग्रेसचे हे कार्यकर्ते पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार हे निश्चित झालंय का? हेमाली, अंबरनाथ नगर परिषद शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र निवडणूक स्वबळावर निवडणूक लढवली होती। त्यानंतर भाजपचा नगराध्यक्ष अश्विनी हे कर्जे निवडून आल्या होत्या। त्यानंतर जे कोरम पाहून करायचं असतं त्यासाठी भाजपने केली आणि भाजप, काँग्रेस आणि अजित पवार गटाने सत्ता स्थापित केली। एकंदरीत या तिन्ही पक्षाचे 31 नगरसेवक होते आणि शिवसेना शिंदे गटाला बाजूला ठेवण्यात आला होता। सध्या या प्रकरणात आता राजकारण तापल्यानंतर जेव्हा ही चर्चा सुरू झाली की भाजपने काँग्रेससोबत युती केली आणि याची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना मिळाल्यानंतर आज जे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष त्यांच्या आदेशानुसार 12 जे नगरसेवक निवडून आले होते त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। सध्या अशी माहिती आहे की प्रदीप पाटील जे अंबरनाथमध्ये काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष नेते आहेत त्यांच्यासह हे 12 जण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। या संदर्भात प्रदीप पाटील यांनी अद्याप काही माहिती दिली नाहीये, परंतु चर्चा सुरू झाली आहे आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उल्हासनगरमध्ये सभा आहे आणि कल्याणमध्ये सभा आहे। नक्की हा पक्ष प्रवेश कुठे पार पडणार आणि यावर आता थोड्या वेळात माहिती समोर येईल। मात्र भाजप आणि काँग्रेस सोबत युती झाल्यानंतर कुठेतरी काँग्रेसने कारवाई केली आहे, परंतु भाजपकडून अद्याप या प्रकरणात कोणतेही उत्तर आले नाही की काँग्रेस सोबत काय युती केली। याबाबत शिवसेना जे आमदार आहे माफ करा खासदार श्रीकांत शिंदे यांनी टीका केली होती आणि हे प्रश्न भाजपाच्या नेत्यांना विचारा असा उत्तर त्यांनी दिला होता। सध्या काँग्रेसचे जे बंडखोर नगरसेवक आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। हिमाली, धन्यवाद अमजद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।